जेसीबी गैरव्यवहार प्रकरणात महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या 4 जणांना गुरुवार 19 तारखेला राजगुरुनगर न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे। जेसीबी फसवणूक प्रकरणात प्रशांत येळवंडे यांनी महाळुंगे एमआयडीसी तालुका खेड पोलीस ठाण्यात या प्रकरणी फिर्याद दिली होती। त्यांच्या फिर्यादीवरून शशांक आणि लता हगवणे या मायलेकासह योगेश राजेंद्र रासकर वय 25 वर्ष राहणार तळेगाव ढमढेरे तालुका शिरूर, गणेश रमेश पोतले वय 30 वर्ष राहणार शेल पिंपळगाव तालुका खेड, वैभव मोहन पिंगळे वय 27 वर्ष तळेगाव ढमढेरे या तोतया बँक वसुली एजंटांसह मांडवली करणारा प्रणय तुकाराम साठे वय 25 वर्ष राहणार शिवसाईनगर कोथरूड पुणे यांच्यावर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। शशांक आणि लता हगवणे यांच्या जेसीबी गैरव्यवहार प्रकरणातील कथित इंडसइंड बँकेचे तोतया अधिकारी आरोपी गणेश पोतले, योगेश रासकर, वैभव पिंगळे आणि प्रणय साठे यांना खेड न्यायालयाने जामिनावर मुक्त केले। आरोपींच्या जामीन अर्जाच्या युक्तिवादावेळी आरोपीचे वकील ॲडव्होकेट राहुल गुरव, भूषण तांबे, प्रवीण पडवळ आणि प्रशांत राक्षे यांनी आरोपींना या गुन्ह्यामध्ये चुकीच्या पद्धतीने गोवलं गेलं असून त्यांची जेल कस्टडी ही खटला चालवण्यापूर्वीची शिक्षा ठरेल। तसेच सदर आरोपींनी कोणताही गुन्हा केलेला नसून केवळ बँकेच्या आदेशाचे पालन केले आहे असा युक्तिवाद केलाय। पुढील तपास सुरू आहे।